सर्वप्रथम तर प्रभाग 18 मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून या मतदानाला बाहेर पडले आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर सर्व जाती धर्माची लोक आहे त्यांना एकत्र करून त्यांच्या सोबत गुणागोविंदाने एकत्र राहिले पाहिजे या हेतूने आणि त्यांना चांगली सुविधा मिळायला पाहिजे या हेतूने ही निवडणूक PRP या पक्षाच्या वतीने आमचं पॅनल आम्ही उतरवलेलं होतं आणि त्याला आज उत्कृष्टरित्या लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि झालेला मतदानाचा टप्पा पाहता आमची अशी खात्री पडलेली आहे की PRPचे चारही उमेदवार हे बहुमताने उद्या विजय होतील. आज प्रभाग 18 याचं मतदान पूर्ण झालं. सगळ्या जनतेला माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आभार मानतो की एकदम शांततेने निवडणूक पूर्ण झाली. थोडंफार बोगस वोटिंगचं झालंय, लोकांपर्यंत निरीक्षण आलंय, अधिकाऱ्यांना सांगितलं गेलंय. यापुढे अशी झाली नाही पाहिजे, अधिकाऱ्यांनी पण नोंद घ्यावी. धन्यवाद. जवळपास 50 ते 60 उमेदवारांचं भवितव्य आज पणाला लागलेलं आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो या बाबतीत आणि मैत्रीपूर्ण जी लढत झाली आहे त्या निमित्तानं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इथे बघायला मिळाला. या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या निमित्तानं लोकांमध्ये 9 वर्षानंतर होत असलेली निवडणूक पुन्हा एकदा ही रंगात आलेली आहे. उद्या रिझल्ट लागणार आहे. सर्वांनी शांततेपूर्वक रिझल्टचा स्वीकार करायचा आहे, कारण की येणारे उमेदवार फक्त 4च निवडून येणार आहे. बाकीचे असतील उमेदवार त्यांना पुढच्या भवितव्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. इलेक्शन लागले 15-16 दिवस झाले. आम्ही खूप मेहनत करतोय, खूप घरोघरी प्रचार केलाय आम्ही, डोर टू डोर जाऊन. आता आज निवडणूक संपलेली आहे. आता उद्या निकालाचा दिवस आहे. उद्या आता बघू आमच्या प्रयत्नांना यश कसं येतंय ते, आणि आमच्या प्रयत्नांना यश नक्की येणार ही खात्री आहे. जय भीम. तसे तुम्हाला माहिती आज इलेक्शन होतं आणि लोकांचा चांगला प्रचार होता आणि लोकांनीही आणि आम्ही 10-12 दिवस खूप चांगली मेहनत घेतली आहे प्रचाराची आणि बरेच काही कामाची. बघू आता आम्ही तर पॉझिटिव्ह चाललो आहे. आता जो काही निकाल असेल तो आमच्या साईडने असेल, आता तो उद्या माहित पडेल. पण सध्या तरी आम्ही पॉझिटिव्ह आहेत आणि लोकांना आम्ही एवढंच बोलू इच्छितो की धन्यवाद एवढा प्रतिसाद दिल्याबद्दल.